कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग। ओह, अरे मीरा। हो अगं मी इकडनंच चालले होते, म्हटलं जाताना तुला ऑफिससाठी पिकअप करूयात। झालीस ना रेडी? नाही मी तशी रेडीच आहे आणि आज घरात खूप कामं पण आहेत ना तशी। मयुरीच्या साखरपुड्याची तयारी करायची आहे बरीच। तू इथे? पण आम्ही जरा बाहेर निघालो होतो, मयुरीसाठी दागिने खरेदी करायचे। आणि हो, आज आईचं ऑफिस मध्ये काम आहे असं प्लीज सांगू नको हा, कारण नाहीतर साडीच्या शॉपिंग सारखं व्हायचं। आज आई मला हवी आहे शॉपिंग। अजिबात असं काही होणार नाही। इनफॅक्ट तुम्ही सगळे दागिन्यांच्या शॉपिंगला चाललायत तर मी पण येते ना, मला पण आवडेल यायला तुमच्या बरोबर। पण कुठे चाललायत तुम्ही? कुठल्या तरी ना मस्त डिझायनर शॉप मध्ये जाऊयात आपण। हा हो आजी, कुठे जाणार होता आपण? म्हणजे मी विचारणारच होते पण विसरूनच गेले। त्यात काय विचारायचं? अगं पिढीजात सोनार आहे आपला, त्याच्याकडेच जायचं। आणि मयुरी, दागिन्याच्या निवडीबद्दल म्हणशील ना, तर त्या दिवशी आपण गेलो होतो तेव्हा 4 दागिने बाजूला काढले होते निवडून, त्यातलेच काही करायला टाकूया। दागिने घ्यायला मयुरी आणि मयुरीची आजीच जाणार, कारण मयुरीचे दागिने मयुरीची आजीच करणार आहे, तेव्हा आम्ही दोघीच जाणार। तेव्हा बरोबर कोणीच नको, अगदी अश्विनी श्रेयस सुद्धा नको। ठीक आहे अश्विनी, आपण बाहेर जाऊ मग। बाहेर नाही, आय मीन तिला जर साखरपुड्याची काही कामं नसतील तर मग आम्ही ऑफिसला जाऊ ना, ऑफिसला कामं आहेत। ते लोक फिरायला नाही चालले, साखरपुड्याची बाकीची कामं आहेत ना त्याच्यासाठी चालले। घरात पण बरीच कामं आहेत ना, आधी घरातली कामं करते नंतर बाहेरची। अहो चालेल ना? चालेल ना, नो प्रॉब्लेम। तुमच्या घराचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे इंटिरियर डिझायनर वगैरे काही फायनल केला का? नाही ऍक्च्युली दॅट्स ग्रेट, मग ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी। माझा एक मित्र आहे, एस्पायरिंग डिझायनर आहे, खूप मस्त डिझाईन्स आहेत त्याची, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बजेटमध्ये आहे। मी एक काम करते, त्याला ऑफिसमध्ये बोलावून घेते, मग तुम्ही दोघं या आणि डिरेक्टली बोलून घ्या त्याच्याशी। मला पण यायचं डिझायनरच्या मीटिंगला। ओ ग्रेट, ये ना। काही गरज नाही, आपली कामं जास्त महत्वाची आहेत। आणि अश्विनी, तू सुद्धा घरातली कामं आटपल्याशिवाय कुठेही जायचं नाही। हो आई, मी नाही जाणार। अगं मी आई अगदी बरोबर बोलतायत, अगोदर घरची कामं करेन आणि नंतरच बाहेर पडेन। मग मी पुढे होते, मग तुमची घरातली कामं वगैरे आटपली की तुम्ही जॉईन करा। हा चालेल, बाय बाय बाय। मी जरा तिला सोडून येतो। हो। ती काय लहान बाळ आहे तिला सोडायला जायला? हा श्रेयस, मला तुझ्या फॅमिलीमध्ये मध्ये मध्ये नाही करायचंय, पण मला तुझी फॅमिली माझ्या फॅमिली सारखी वाटते। इतकी वर्ष मी एकटी होते, फॅमिली काय असते विसरून गेले होते रे। खूप वर्षांनी मला इतकी चांगली माणसं मिळाली आहेत, किती छान आहेत सगळे, किती आपलेपणाने वागतात। मयू तर किती गोड आहे। हे बघ, तू प्रत्येक गोष्टी तसं मला नाही नाही म्हणायला लागलास तर मला वाटत राहतं की तू मला अजून माफ नाही केलंस, तुझा माझ्यावरचा राग नाही गेलाय असं वाटतं मला। तुला आठवतं श्रेयस, कॉलेजमध्ये जेव्हा मी तुला सॉरी म्हणायचे तेव्हा तू इट्स ओके कसं म्हणायचंस? तेव्हा आपण चांगले मित्र होतो, पण आत्ताही चांगले मित्र आहोत। प्लीज एकदा तसं इट्स ओके म्हणशील प्लीज? इट्स ओके। थँक्यू सो मच। चल, आय सी यू, बाय। मीरा मॅडम। तो लाऊडस्पीकर टाक, मलाही बोलता येईल। हॅलो, बोल मीरा। अगं अश्विनी, कुठे आहात तुम्ही? केव्हापासून वाट बघतेय तुमची, तो डिझायनर सुद्धा वाट बघून निघून गेला। सॉरी अगं, त्याचं काय झालं ना, बाकीची पण बरीचशी शॉपिंग करायची होती आणि घरासाठी पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या, त्याच्यामुळे। काय घरासाठी? अगं पण आपण डिझायनर कडनं घर डिझाईन करून घेणार असं ठरलं होतं ना,
मग तुम्ही वेगळी कशाला घरासाठी शॉपिंग करायला गेलात? आणि हे डिझायनर्स असतात ना, छान डिझाईन करून थीम प्रमाणे इंटिरियर करून देतात. नाही ग मीरा, मला नाही आवडत तसं. म्हणजे स्वतःच्या घराचं डिझाईन स्वतः केलेलं बरं ना. वृषाली ऐक, आमच्याकडे ना आमची डिझायनर आहे. आमची अश्विनी आहे ना, ती खूप मोठी डिझायनर आहे. आमची घरेलू डिझायनर. तो आम्हाला कोणी प्रोफेशनल वगैरे नकोय, त्याची गरज नाही पडणार. अरे हो, पण मग घर प्रोफेशनल कसं वाटणार? घर घरासारखं दिसायला हवं. ते का ऑफिस आहे? आमचं घर इतकं छोटं आहे, पण अश्विनीने किती अगदी टापटीप ठेवलंय. आणि आज किती वर्षांनी तिला स्वतःच्या मनासारखं काहीतरी करायला मिळतंय, तर करू दे की. कशाला बाहेरचा माणूस हवाय मध्ये? अच्छा अच्छा, नाही ठीक आहे, तसं असेल तर मग हरकत नाही. पण मग मला आधी सांगायचं ना, म्हणजे मी पण आले असते तुमच्या बरोबर शॉपिंग करायला. अगं पुढच्या वेळेला जेव्हा शॉपिंगला जाऊ ना, तेव्हा तुला नक्की सांगेन. म्हणजे तुला जर आता आम्ही जी शॉपिंग केली ती बघायची असेल तर तू येऊ शकतेस. ये ना अगं. नाही नाही, इट्स ओके. थँक्स फॉर इन्व्हिटेशन. नंतर बोलू. हा, बाय. ही काय डोक्यावर पडले का रे? ही कितीला पडली? साडी साडी जाम खर्च झाला बापरे. काय झालं मीरा? लवकर आलीस, काम झालं का? काही काम झालं नाही. का? हे का, त्या अश्विनीला सगळं स्वतः करायचं असतं. बाहेरचा डिझायनर नकोय तिला. आणि श्रेयसला सगळं अश्विनीच्या आवडीचं हवं असतं. तिच्या आवडीचे पडदे, तिच्या आवडीचं फर्निचर, झाडं, सगळं सगळं फक्त अश्विनीच्या आवडीचं. कम ऑन यार, श्रेयसला अश्विनी पुढे दुसरं काही दिसतच नाही. यु नो शिल्पी, ह्या घरातली प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. साधातल्या साधा फ्लॉवर पॉट सुद्धा सिंगापोरवरनं ऑर्डर केलेलं आहे. सगळं एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे या घरातल्या सगळ्या एक एक गोष्टींपुढे ना, त्या अश्विनीने आज जी काय शॉपिंग केली ना, ती काहीच. इनफॅक्ट पैसे नव्हते म्हणून काही गोष्टी तिला विकत पण नाही घेता आल्या. बट शी वॉज हॅपी यार. खुश होती ती. असा आनंद मला का नाही होत? एवढं मोठं घर आहे माझं, एवढ्या खोल्या आहेत, पण जीव घुसमटतो माझा. तिच्याकडे प्रेम करणारी माणसं आहेत, श्रेयस आहे तिच्याकडे. माझ्याकडे कोण आहे? कोणी प्रेम करत नाही माझ्यावर. आय एम ऑल अलोन. एवढ्या मोठ्या घरात जर उद्या मी मेले ना, तरी कोणाला काही कळणार नाही आणि काही फरक पण पडणार नाही कोणालाच. देव असं एखाद्याच्याच नशिबी एवढं दुःख का देतो? माझं एकटेपण कधीच संपणार नाही. मला कधीच श्रेयस मिळणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.